हॅकिंगचा डिक्शनरी मधला अर्थ आहे द ऍक्टिव्हिटी ऑफ गेटिंग इन टू समवन एल्सेस कम्प्युटर सिस्टम विदाउट परमिशन इन ऑर्डर टू फाइंड आउट इन्फॉर्मेशन ऑर डू समथिंग इलिगल. ईव्हीएम मध्ये असणारे भाग आहेत एक बॅलेट युनिट ज्यावर मतदार बटन दाबतात, दोन व्हीव्हीपॅट ज्यावर स्लिप प्रिंट होते आणि ती मतदाराला त्या खिडकीतून दिसते, आणि तिसरा कंट्रोल युनिट ज्यात मताची नोंदणी केली जाते. आता याशिवाय त्यात अजून एक भाग असतो ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही, तो म्हणजे सिम्बॉल लोडिंग युनिट. याचा वापर निवडणुकीदरम्यान उमेदवारांची जी नावं असतात, त्यांचे जे निवडणूक चिन्ह असतात ती अपलोड करण्यासाठी केला जातो. आता जर कॅल्क्युलेटर हॅक होऊ शकतो का किंवा मिक्सर हॅक होऊ शकतो का असा प्रश्न असेल तर तिथे हॅकिंग म्हणजे अपेक्षित पद्धत अथवा निकाल बदलणे हे गृहीतक असू शकते. मग होऊ शकतो ना मिक्सर किंवा कॅल्क्युलेटर हॅक. पण मूळ मुद्दा ईव्हीएम हॅक होऊ शकतो का किंवा ईव्हीएम हॅक झाले होते का हा नसून जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही हा आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकतं का, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएम हॅक करून दाखवा, हे इतरांनी प्रूव्ह नाही करायचंय. ईव्हीएम वर लोकांचा विश्वास बसला पाहिजे हे काम सरकारचं आणि निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाने सिद्ध करून दाखवायला पाहिजे की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. तुम्ही सिद्ध करून दाखवा की हॅक होऊ शकतं, हा उलटा अप्रोच झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाने ठरवायला हवं. आता हा मुद्दा ईव्हीएम पुरता सीमित नाही, परंतु ईव्हीएम बद्दल बोलायचं तर त्यावर विश्वास नसण्याची अनेक कारणं आहेत. ईव्हीएम वरचं मतदान अपारदर्शक आहे, कारण ईव्हीएम वर किंवा व्हीव्हीपॅटवर जे मतदाराला दिसतं ते मत मोजलं जात नाही, आणि जे मत मोजलं जातं ते मतदाराला दाखवलं जात नाही. अपारदर्शकतेच्या मुद्द्यावरच जर्मनीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम वरील मतदानाला विरोध केला होता. ईव्हीएम वर मतदान केल्यानंतर शंका असेल तर आपल्या मताची फेरतपासणी करता येत नाही. तपासणी केलीच तर ती नवीन मताची होते, दिलेल्या मताची नाही. शिवाय असा प्रश्न उपस्थित करताना कायदेशीर कारवाईची धमकी सुद्धा दिलेली आहे. शिवाय व्हीव्हीपॅटच्या पेटंट फायलिंगमध्ये देखील अपारदर्शकता दिसून येते. पेटंट फाईल करत असताना व्हीव्हीपॅट वरील खिडकीला एकाच डॉक्युमेंटमध्ये पारदर्शक खिडकी, पाहण्याची खिडकी म्हणजे व्ह्यूइंग विंडो किंवा आणि अर्धपारदर्शक खिडकी असे विविध उल्लेख केले आहेत. क्विंटने केलेल्या शोध पत्रकारितेमध्ये त्यांनी सप्रमाण दाखवलं की ईव्हीएम बाबत राष्ट्रीय सुरक्षा वगैरे सारखे मुद्दे पुढे केले असले तरी निवडणुकांमध्ये कंत्राटी अभियंत्यांकडून ईव्हीएमची तपासणी किंवा हँडल करण्याचं काम दिलं होतं, परंतु त्यांना कंत्राटी असल्याचं जाहीर करू नका असा त्यांच्यावर दबाव होता. या अभियंत्यांनी त्रुटींकडे दुर्लक्ष केला गेला असं मुलाखती दरम्यान सांगितलं. भारतात ईव्हीएम तपासणी करण्यासाठी एक इंडिपेंडंट कमिटी बनवण्यात आली होती. द न्यूज मिनिट यांनी एक रिपोर्ट बनवला. त्यात त्यांना दिसलं की 2018 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने व्हीव्हीपॅट मशीनच्या पेटंटसाठी ऍप्लिकेशन केलं होतं. त्यात 12 नावं होती संशोधक म्हणून या व्हीव्हीपॅट मशीनचे. त्या 12 नावांमध्ये इंडिपेंडंट किंवा तटस्थ किंवा स्वतंत्र अशा त्या कमिटीमधल्या व्यक्तींची नावं सुद्धा संशोधकांच्या यादीत होती. म्हणजे ज्यांनी मशीन बनवलं तेच मशीनच्या तपासणीसाठी असलेल्या स्वतंत्र कमिटीमध्ये होते. हे म्हणजे ज्यांनी पेपर लिहिला त्यांनीच तो तपासायचा आणि त्यांनीच गुण द्यायचे, अशातला हा प्रकार आहे. भारतात ईव्हीएमचे आर्किटेक्ट किंवा तगडे समर्थक म्हणून प्रोफेसर रजत मुना यांचं नाव घेतलं जातं. प्रोफेसर रजत मुना IIT कानपूर, IIT बेंगळुरूचे पदवीधर, विविध IIT मध्ये महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलंय. आता यांचं नाव इंडिपेंडंट कमिटीमध्ये आणि संशोधकांच्या यादीमध्ये सुद्धा होतंच आणि प्रामुख्याने आहे. या प्रोफेसर मुना यांची नेमणूक व्हायब्रंट गुजरातच्या सल्लागार समितीवर देखील झाली होती, ज्यात इतर सहभागी होते गौतम अदानी, परिमल मथवानी, उदय कोटक आणि IIM अहमदाबादचे संचालक भारत भास्कर. त्यानंतर प्रोफेसर मुना यांची नेमणूक गिफ्ट सिटीच्या अतिरिक्त संचालकपदी होऊन पुढे लवकरच ते संचालक बनले. त्यानंतर श्री मुना यांची सेबीकडून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या सार्वजनिक हित संचालकपदी नेमणूक झाली. शिवाय ईव्हीएम बनवणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीच्या संचालकपदी देखील भाजप संबंधित व्यक्ती आहेत. 2019 मध्ये प्रशासकीय सेवेत असताना कन्नन गोपीनाथन यांनी
निवडणुकीदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून काम केलेलं. त्यांनी 9 पानी पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं, ज्यात मशीनमधल्या तांत्रिक अडचणींबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलेलं. त्यावर कोणतं परीक्षण केलं आणि त्याचा निकाल काय याची माहिती कण्णन गोपीनाथन यांना दिली गेली नाही. डेमोक्रेसी ॲट रिस्क नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाचे लेखक आहेत GVL नरसिम्हा राव, राज्यसभा खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते भाजप. त्यांनी या पुस्तकात ईव्हीएमवर संशय उपस्थित केले आणि या पुस्तकाची प्रस्तावना भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिली होती. लालकृष्ण अडवाणी यांना गुरु मानणारे त्यांचे शिष्य श्री मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी ईव्हीएमवर संशय उपस्थित केल्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्या पार्टीने 2014च्या आधी ईव्हीएमला विरोध केला, पुस्तकं लिहिली, तिला अचानक ते सुरक्षित कसं वाटू लागलं हे प्रश्न नाही पडणार का? शिवाय निवडणूक काळात ईव्हीएम रस्त्यावर खासगी गाड्यांमध्ये कसे काय सापडतात, त्याचे व्हिडिओ कसे येतात? प्रत्येक तक्रार एकाच पार्टीला फायदा मिळत असल्याची कशी असते? ईव्हीएम खासगी ठिकाणी जर सापडत असतील तर याची काळजी भाजपच्या उमेदवारांना का नाही वाटत? आणि ईव्हीएम नसेल तर विरोधकांना फायदा होईल ही भीती भाजपला का वाटते? असे अनेक प्रश्न आहेत. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर असलेला विश्वास हा लोकशाहीच्या स्थैर्यासाठी फार मोठा घटक समजला जातो, ज्यात घट होते असं दिसून येते. लोकनीतीने निवडणुकीआधी केलेल्या सर्वेक्षणानुसार 2019च्या तुलनेत 2024 मध्ये दुप्पट व्यक्तींनी या प्रक्रियेवर विश्वास नसल्याचे सांगितले. अर्ध्या लोकांनी ईव्हीएम मध्ये घोळ करता येतो असा त्यांचा संशय उपस्थित केला. नुकत्याच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे एक देश एक निवडणूक यात संसदेत मतदान घेण्यात आले. त्यात ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आला, त्यामुळे कागदावर मतदान घेण्यात आलेलं. ईव्हीएम काय, कागदी मतपत्रिका काय, किंवा अगदी हात वर करून प्रत्यक्ष मत देणं हे काय, केवळ मत व्यक्त करण्याची साधनं आहेत. ती सगळी एकत्र किंवा स्वतंत्रपणे चांगली, खात्रीशीर असतीलही, परंतु तशी खात्री या साधनांच्या आधारे अंमलात आणल्या जाणाऱ्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दल सुद्धा वाटायला हवी. विज्ञान तटस्थपणे आणि निपक्षपातीपणे नियम पाळतं, अंमलात आणतं, म्हणून वैज्ञानिक नियमांबद्दल विरोधी पुरावे मिळून खोटे पाडले जात नाही तोपर्यंत खरा धरून चालायचा हे मानलं जातं आणि ते मान्य आहे. परंतु निवडणुकीसारख्या मानवांनी कृत्रिमपणे बनवलेल्या मानवी सहभाग असलेल्या प्रक्रियेत जिथे बऱ्याचदा मानवांच्या सत्तेची हाव, स्वार्थ, अहम अशा तीव्र भावना, अफाट पैसा डावावर लागलेला असतो, ती प्रक्रिया विज्ञाना एवढीच तटस्थपणे आणि निपक्षपातीपणे अंमलात आणली जाईल यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्याबद्दल, घटकाबद्दल विरोधी पुरावे मिळून संशय निर्माण होत नाही तोपर्यंत सगळं आलबेल आहे हे मानणं धोकादायक आहे. या प्रक्रियेमध्ये जर कुठे अपारदर्शकता असेल तर ते अधिकच धोकादायक. मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष हात वर करणं सर्वात पारदर्शक, पण मतदाराला सर्वात धोकादायक, कारण मत गुप्त राहत नाही. त्यापेक्षा कागदी मतपत्रिका व गुप्त मतदान बरं. गुप्त मतदान म्हटलं की अपारदर्शकता आली, पण कागदी मतपत्रिकांच्या बाबत मतदार स्वतः शिक्का मारून मत मतपेटीत टाकतो. त्यामुळे आपण कोणाला मत दिलंय याबद्दल तो निदान त्या टप्प्यावर निर्धास्त असतो. निवडणुकीच्या इतर कुठल्या तरी टप्प्यावर निवडणूक प्रक्रियेत छेडछाड होऊन किंवा न होताही मनाविरुद्ध निकाल लागला तरीही निदान मी मला हव्या त्याच उमेदवाराला मत दिलं हे समाधान त्याला मिळत असतं. ईव्हीएम मध्ये नेमकं हेच समाधान मतदाराला मिळत नाही. अगदी ईव्हीएम हॅक करता येण्यासारखे नाही हे कितीही कंठशोष करून सांगितलं तरी एका बंदिस्त डब्यावरचं बटन दाबल्यानंतर एक चित्र झळकणार आणि मग त्यालाच माझं मत दिलं गेलंय यावर आपण विश्वास ठेवायचा, तेही दुसरा कोणीतरी खात्री देतो म्हणून. हे सरसकटपणे सगळ्यांच्या पचनी पडणं अवघड आहे. ते सुद्धा अशा काळात जेव्हा जगाच्या एका टोकावर बसून दुसऱ्या टोकावर असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यामधले पैसे काढल्याच्या माहितीच्या फिरवाफिरव केल्याच्या खऱ्या बातम्या रोज आपण ऐकत वाचत बघत आहोत. केवळ ईव्हीएमच नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दल मतदारांना विश्वास वाटायला हवा. तसा विश्वास मतदारांना कागदी मतपत्रिकेद्वारे होणाऱ्या निवडणुकीमधल्या त्रुटी मान्य करून देखील त्या प्रक्रियेबद्दल आहे. ईव्हीएमसह निवडणुकीबद्दल तसा विश्वास निर्माण करायचा असेल तर निवडणूक प्रक्रियेत खोट नाही हे नुसतं सांगण्याऐवजी जितक्या मार्गांनी शक्य तितक्या टप्प्यांवर तपासता येईल ते दाखवून देता येईल तितक्या वेळा दाखवून द्यायला हवं. तेवढी विश्वासार्हता वाढेल. आणि एक उदाहरण म्हणजे
ईव्हीएम हॅक करता येत नाही, 5% व्हीव्हीपॅट मोजणे पुरेसे आहे, हे केवळ सांगण्याऐवजी पुढच्या काही निवडणुका 100% व्हीव्हीपॅट मोजणी करून दाखवा. मग विश्वास निर्माण झाल्यावर वाटल्यास पुन्हा 100% वरून 5% करता येईल. न्यायदानाच्या बाबतीत म्हटलं जातं की न्याय फक्त होणे पुरेसं नाही, तर न्याय झाला आहे हे दिसणं सुद्धा आवश्यक आहे. तेच निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेला सुद्धा लागू होतं. आणि पहिल्या फेज मधल्या मतदानानंतर निकाल महिन्याभरानंतर लागला. शेवटच्या फेज नंतर निकालाची मग इतकी घाई का? निकाल किती फास्ट लागेल यापेक्षा निकाल किती ॲक्युरेट लागेल हे महत्वाचं आहे. मग त्यासाठी थोडा अवधी लागला तर काय हरकत आहे? 16 जून 1949 या दिवशी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत भविष्यसूचक विधान केलं होतं. निवडणूक आयोगाबद्दल बोलत असताना धोकादायक शक्यता व्यक्त करत ते म्हणाले, भविष्यात गुलाम अथवा सत्तेसमोर झुकणारा आयोग असू शकतो. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, संतुलित व स्वतंत्र पद्धतीने होण्याकरता स्वतंत्र, स्वायत्त व कोणत्याही हस्तक्षेपापासून मुक्त असा निवडणूक आयोग असायला हवा. बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही भीती सार्थ आहे का? मुळात जर एखादी व्यक्ती सातत्याने संशयास्पद वागत असेल, अपारदर्शक असेल, पक्षपाती असेल, खोटं बोलत असेल, तर तुम्ही त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता का? चंदीगड सारख्या एका मोठ्या शहराच्या महापौर पदासारख्या निवडणुकीत उघडपणे केलेला पक्षपातीपणा हे प्रकरण अगदी ताजं आहे. न्यायालयाला अखेर त्याच्यावर ताशेरे ओढावे लागले होते. त्या घटनेमधून स्पष्ट होतं की अधिकार पदावर असणारी व्यक्ती एका पक्षाला धार्जिणी भूमिका स्पष्टपणे घेत होती आणि जर ते उघड झाले नसते तर त्यांनी निकालही बदलला होता. ही घटना सत्ता लोलुपतेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जातो हे स्वच्छपणे दर्शवते. निवडणूक आयोगाचे पॅनल 3 अधिकाऱ्यांचं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेला डावलून मताधिक्याच्या जोरावर हा निर्णय घेतला आणि त्या पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा सहभाग टाळून 2 जण सत्ताधारी पक्ष नेमणार आणि एकाची नेमणूक विरोधी पक्षाकडून असा निर्णय का घेतला? चंदीगडच्या निवडणुकीत पक्षपातीपणाचा फायदा ज्या पक्षाला होतो तोच पक्ष 2 म्हणजे बहुसंख्य उमेदवार नेमणार आणि त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा, ही अपेक्षा योग्य आहे का? निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उभे करण्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षात घडलेल्या दिसून येतात. अगदी ताजं उदाहरण म्हणजे उच्च न्यायालयाने कागदपत्रे जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमातच बदल करण्यात आले. पूर्वी रूल 93(2)A नुसार निवडणुकीसंदर्भात सर्व कागदपत्र लोकांना तपासणी करता उपलब्ध होती. त्यात अमेंडमेंट करून बंधने आणि अपारदर्शकता आणण्यात आली. सर्व कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही अशी व्यवस्था बनवण्यात आली. म्हणजे लोकशाही ही ज्या लोकांची, ज्या लोकांसाठी आणि ज्या लोकांनी निवडून दिलेली असते त्यांच्यापासूनच निवडणूक प्रक्रिया लपवली जाणार. याला कारण काय म्हणे? लोक सगळंच मागत बसतात, पण मुळात तो लोकांचा अधिकार आणि तुमचं काम आहे ना. लोकांना मागण्याची वेळ यावी अशी परिस्थिती का निर्माण करता? आणि मागण्याआधीच सर्व गोष्टी सार्वजनिक करून टाका ना. महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक घेता. मग झारखंडच्या 81 जागांसाठी 2 टप्प्यात का? आता मतदान आणि मतमोजणी याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही, पण हे असं असणं अतार्किक आहे ना. मतदान संपल्यानंतर काही तासांनी वाढलेली टक्केवारी हे असं वाढणं, हे टक्केवारी बदलणे भूषणावह नाही. कोणालाही पटणार नाही जे इतकं आधुनिक तंत्रज्ञान असताना. ह्या अशा आणि काही घटना सुट्या बघितल्या तर गंभीर वाटत नाही, पण सगळ्यांचा एकत्रितपणे विचार केला तर त्या निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल आत्मविश्वास वाढवणाऱ्या, आश्वस्त करणाऱ्या नक्कीच नाहीत. एक देश एक निवडणूकच्या घोषणा होत असताना 4 राज्यात एकत्र निवडणुका का घेण्यात नाही आल्या? निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत तारखा जाहीर करत असताना असं म्हटलं की महाराष्ट्रात सण असणार आहेत म्हणून निवडणूक पुढे ढकलल्या. आणि थोड्याच वेळात हरियाणाचा उल्लेख करत ते म्हणाले, हरियाणामध्ये निवडणुकीसाठी योग्य वेळ आहे, तिथे सण सुद्धा आहेत. म्हणजे हरियाणामध्ये सण असणे ही योग्य परिस्थिती आणि महाराष्ट्रात जर सण असेल तर अयोग्य. हा अजब तर्क आहे. अजून एक तर्क म्हणे महाराष्ट्रात पाऊस पडल्याने आमची कामं पूर्ण झाली. आता सांगा, पाऊस फक्त महाराष्ट्रात पडला का? तो यावेळीच पडला का? माहिती नव्हतं का की या महिन्यात पाऊस पडणार? की विधानसभेची मुदत संपते हे अचानक समजलं?
मग संशय नाही वाढणार का? प्रश्न नाही पडणार? पंतप्रधान मोदी ज्याला रेवडी म्हणतात, अशा योजना जाहीर होऊन खात्यात पैसे जमा होण्या इतका वेळ देण्यासाठी हा अट्टहास केला गेला का? हा प्रश्न नाही पडणार का? निवडणूक प्रचारात सर्रास धर्माधारित द्वेष पसरवणारी भाषणे होत होती. ती टेलिकास्ट होत होती. पण निवडणूक आयोगाने काही कारवाई केली का? कमिशनच्या कामाचं दुसरं स्वरूप बघा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, निकालानंतर दुसऱ्या अथवा तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या उमेदवाराला जर शंका वाटत असेल तर 5% ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याकरता अर्ज करता येऊ शकतो. हा साधा निर्णय आहे. पण इलेक्शन कमिशन त्याची अंमलबजावणी कशी करते? तर त्यांनी फेरमोजणीसाठी फी लावली ₹40,000 प्लस जीएसटी प्रत्येक ईव्हीएम मशीनसाठी. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्याने जर 1,000 मशीन तपासायचं ठरवलं तर किती खर्च होईल? गणित करा. आता याला प्रतिक्रिया असते की जर त्यांची तक्रार योग्य असेल तर पैसे परत मिळतील. पण मुळात जे त्यांचं काम आहे त्यासाठी एवढे चार्जेस लावण्याची गरज काय? खरं तर पारदर्शकतेसाठी उमेदवारांची तक्रार न येताच व्हीव्हीपॅट मॅच करून दाखवायला पाहिजे. उलट पैशांची आणि खर्चाची भीती दाखवत उमेदवाराला परावृत्त करण्याचा प्रयत्न नाही का? समजा एखादा गरीब उमेदवार असेल तर त्याने पैसे कुठून आणायचे? की फक्त श्रीमंतांनीच निवडणूक लढवा असं म्हणणं आहे. आणि उद्या हाच तर्क जर गुन्ह्याची नोंद करत असणाऱ्या पोलिसांनी लावला तर? थोडक्यात ही पद्धत अपारदर्शक आहेच, शिवाय निमूटपणे निकाल स्वीकारा असं म्हणणं आहे. बरं, तपासण्याची पद्धत कशी असणार? तर आयोग सगळ्या मशीन्स बेंगळूरला पाठवणार. तिथे जुना सगळा डेटा डिलीट करणार, नवीन मॉकपोल घेणार आणि त्यातील रँडम 5% मशीन चेक करणार. काय पद्धत आहे? हे म्हणजे पेपर रिचेकिंगला टाकल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर, तो पेपर फाडून टाकायचा आणि त्या विद्यार्थ्याला नवीन पेपर लिहायला सांगायचा. या पद्धतीने आपली लोकशाही चालते आणि विरोधकांनी अशा लोकशाही पद्धतीमध्ये निवडून येण्याची अपेक्षा आहे. अजून एक उदाहरण आहे मरकडवाडी. एका गावातील मतदारांना निवडणूक निकाल पटला नाही. त्यांना शंका वाटली आणि त्यांनी या शंकेचं निरसन करायचं ठरवलं. तर त्यांना थांबवण्यासाठी इतका अकांड तांडव का व्हावा? त्यांचा निकाल आयोगावर बंधनकारक आहे असं त्यांचं म्हणणं होतं का? आणि अशा प्रकारच्या निवडणुका अनेक ठिकाणी सोसायटीत किंवा कॉलेजमध्ये होत असतात ना. मग इतका फौजफाटा, बंदी हे सर्व कशाला? काय उघड होण्याची भीती वाटते? म्हणून या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कमी होतोय आणि अधिक पारदर्शकतेची मागणी आहे. त्यासाठी बॅलट हे फक्त एक पाऊल आहे. महाराष्ट्रात निवडणूक निकालासाठी लाडकी बहीण योजनेला संपूर्ण श्रेय किंवा दोष देण्याचा पॅटर्न दिसतो, तो थोडा धाडसाचा आहे. कारण पुरुष विचारपूर्वक मतदान करतात आणि स्त्रिया करत नाहीत असं सरसकटीकरण यामार्फत होतं, जे करता येणार नाही. या योजनेमुळे अडचणीच्या वेळी सणासुदीला घरात थोडा पैसा आला, त्यामुळे लोकांचा रोष कमी झाला, हे सत्य असलं तरी फक्त तेवढंच कारणीभूत आहे असं नाही. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 2018 आणि 2023च्या विधानसभा निवडणुकांमध्ये लाडली बहिणा योजनेचा खूप बोलबाला झाला. या योजनेतून भाजपने या दोन्ही निवडणुकात मध्य प्रदेशात बाजी मारली असं विश्लेषण केलं. किंबहुना महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशातील लाडली बहिणावरूनच आलेली आहे. परंतु मध्य प्रदेशच्या निवडणूक अभ्यासात लोकनीतीने निराळे निष्कर्ष मांडले आणि त्यातला एक म्हणजे लाडली बहीण योजनेचा फायदा मिळालेल्या स्त्रियांनी भाजपला विधानसभेत मतदान जास्त केलं असलं तरी 2024च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात स्त्रियांनी भाजपच्या तुलनेत काँग्रेस पक्षाला किंचितसं अधिक मतदान केलं. लोकनीती CSDS संस्थेने सर्वेक्षण करत मतदानाच्या पॅटर्नमध्येचा अभ्यास केला आणि एकंदर पाहता 48% पुरुषांनी तर 51% स्त्रियांनी महायुतीला मतदान केलं. म्हणजे युतीला स्त्रियांच्या मतदानात 3% आधिक्य मिळाले. परंतु निरनिराळ्या प्रमुख सामाजिक गटांमधील स्त्रियांचे मतदान तपासून बघितलं तर या आधिक्यात कमी जास्त प्रमाणात फरक आहे. उदाहरणार्थ उच्च जातीय स्त्री पुरुषांचा युतीला पाठिंबा वाढून 63% पुरुष आणि 67% स्त्रिया यांनी युतीला मतदान केलं. उलट मराठा समाजातील 55% पुरुष तर 54% स्त्रिया युतीला मतदान करतात. दलित स्त्री पुरुषांमध्ये प्रमाण 34 आणि 38% आहे आणि आदिवासी समाजात ते 36 ते 45% इतकं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना हे एकमेव कारण आहे असं नाही म्हणता येणार. दुर्लक्षित असणारी इतरही काही कारण आहेत. आता बंगळूरमधल्या काही
पत्रकारांनी डेटा अनालिसिस करताना त्यांना बेंगळुरूमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसली. सर्वसाधारणपणे एकूण लोकसंख्येच्या 60 ते 65% मतदारांची संख्या असायला हवी, ती 80 ते 85% असल्याचे आढळले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या दरम्यान अंदाजे 50 लाख मतदार वाढले. 9,28,00,000 होते ते 9,77,00,000 झाले. 5 महिन्यात 5% वाढ. आता महाराष्ट्राचा जन्मदर पाहता अंदाजे सरासरी 1.5 लाख तरुण 18व्या वर्षात दर महिन्याला पदार्पण करतात. म्हणजे 5 महिन्यात 7.5 लाख. हे आहेत सर्वच्या सर्व तरुण. शिवाय त्यातून मृत्यू झाल्यानंतर काही नावं वजा केली जातात. म्हणजे आणि शिवाय 5 महिने आधीच लोकसभेच्या निवडणूक झालेल्या, म्हणजे कार्यकर्ते कामाला लागल्याने आधीच यादीमध्ये जे एलिजिबल होते त्यांची भर झाली असेल. मग मतदार यादी जी 3 ते 4 लाखांनी वाढू शकते, त्यात इतकी मोठी वाढ कशी झाली, हा प्रश्न नको पडायला? याचे पुराव्यासकट स्पष्टीकरण नको मिळायला? हे झालं नाव लिस्टमध्ये वाढवण्याबद्दल. लिस्टमधून नावं गाळली जाण्याचे प्रकार उघड झालेत. आंध्र प्रदेशमध्ये नावं व्होटर लिस्टमधून वगळण्याच्या 70 FIR झाल्यात. न्यूज लॉन्ड्रीने लोकसभेच्या व्होटर्स लिस्ट, मतदान या सर्वाचा अभ्यास करून सप्रमाण मांडणी केली आहे. त्यांचे काही निष्कर्ष बघा. उत्तर प्रदेशमधल्या फारुखाबादमध्ये 32,000 नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आणि तिथे फक्त 2,678 मताधिक्याने भाजप उमेदवार जिंकून आला. सर्व्हेमध्ये दिसून आलं की ज्यांची नावे वगळण्यात आली होती ती बहुसंख्य यादव, मुस्लिम, जाटव यांची होती. दिल्लीमधल्या चांदणी चौक, मॉडेल टाउन सारखी ठिकाणी जिथे उच्चवर्णीय मतदारांची टक्केवारी जास्त आहे, तिथे नावं कमी होण्याचे जे प्रमाण होते त्याहून तिप्पट जास्त प्रमाण जिथे मुस्लिम व मागासवर्गीय मतदार आहेत त्या भागात होतं. ज्या 3 बूथवर सर्वाधिक नावं कापली होती त्यातील एक काँग्रेस उमेदवाराच्या राहत्या घराचा होता. साहजिकपणे तिथे उमेदवाराला सपोर्ट असण्याची शक्यता जास्त होती. उलट मिरतमध्ये 2 बूथचा सर्वे केला तेव्हा दिसलं की 27% मतदान बोगस मतदान होतं. 1 लाखाहून अधिक नावं एका वर्षात ऍड केली होती. संपूर्ण रिपोर्ट वाचल्यास प्रक्रियेमधील गुंतागुंत आणि मोडतोड समजून घेता येऊ शकेल. ही महत्वाची कारणे आहेतच. शिवाय अजून एक गोष्ट राहते जी तेवढीच महत्वाची आहे, पैसा. पंतप्रधान मोदींच्या व्याख्येतील रेवडी रुपी पैशाव्यतिरिक्त वापरला गेलेला पैसा. गुन्हे हा विषय समजणारी कोणतीही व्यक्ती सांगेल की पकडले जाणारे गुन्हे आणि होणारे गुन्हे यात अनेक पटींची गॅप असते, म्हणून तर गुन्हे घडतात. महाराष्ट्रात निवडणुकी दरम्यान पकडली गेलेली किंवा घोषित झालेली कॅश होती अंदाजे 720 कोटी. आता त्याच निकषानुसार जर 720 कोटी पकडले असतील तर किती पट वाटले गेले असतील आणि कोणाकडे किती आणि कसा पैसा आला, कोणत्या उद्योगपतींनी मदत केली, इलेक्ट्रोल बॉन्ड्स कोणाला मिळाले, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. हा देखील एक मुद्दा आहेच. शिवाय मीडिया देखील आहेच. आपलं खरं काम सरकारला प्रश्न विचारणे असतं. हे विसरून दिवस रात्र सरकारच्या प्रचारात गुंतलेला मीडिया आपण बघतोच आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 159 वर असलेल्या मीडियाबद्दल जास्त काय बोलणार म्हणा. बाकी पोलीस, प्रशासन या सर्वांवर असणारा दबाव व त्या संदर्भात समोर आलेले अनेक व्हिडिओ, अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न ईव्हीएम हॅक झालंय का, याचं खरं उत्तर म्हणता येईल की सिस्टीम हॅक झाली आहे असं वाटतं. बॅलेटवर निवडणूक ही त्या सिस्टीमला सुधारण्यातलं फक्त एक पाऊल आहे. ADR ही एक जुनी संस्था, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, वोट फॉर डेमोक्रेसी आणि आंतरराष्ट्रीय पॅनलने सातत्याने निवडणूक निकालांची चिकित्सा केलेली आहे. त्यांनी यासोबत परकाला प्रभाकर जे अर्थतज्ञ आहेत आणि शिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती देखील आहेत, यांनी एकत्रित काही प्रश्न आणि काही विसंगती मांडले. सर्वसाधारणपणे मतदानाच्या दिवसाच्या शेवटी निवडणूक आयोगाकडून मतदानाची प्रोव्हिजनल आकडेवारी जाहीर केली जाते आणि 24 ते 36 तासात फायनल आकडे जाहीर होतात. मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पहिल्या फेजमध्ये पहिल्यांदा हे आकडे जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने किती दिवस घेतले? 11 दिवस. दुसऱ्या फेजचे प्रोव्हिजनल आकडे स्टेट वाईज किंवा सीट वाईज जाहीरच केले नाहीत आणि 5 दिवसानंतर डायरेक्ट फायनल आकडे जाहीर केले.
आकड्यांमधला एकूण फरक अंदाजे 4% असला तरी राज्यांनुसार तो बदललाय. आंध्र प्रदेशमध्ये हा फरक 12.5% आहे. ओडिसामध्ये 12% वर आहे. या निवडणुकीपर्यंत हा फरक जास्तीत जास्त 1% पर्यंत असायचा आणि आता 12%, 12.5%. इथे 1%च्या फरकाने निवडणुकीचे निकाल बदलू शकतात. काही निकाल तर अगदी 40-50 मतांनी बदलले. मुंबईमधली एक सीट त्याचं उदाहरण आहे. आणि हे सगळं कधी होत आहे? जेव्हा तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत असताना आणि मोजणी त्वरित व्हावी म्हणून ईव्हीएम असताना. परंतु या सगळ्यावर आयोगाने समाधानकारक उत्तर स्पष्टीकरण दिलेलं नाही. खरं तर निकालामध्ये एकाही मताची विसंगती असायला नको. आता ज्या दुसऱ्या फेजच्या प्रोव्हिजनल डेटा अजूनही दिला गेला नव्हता, त्या फेज 2 मधल्या सीट्सचे तुम्ही निकाल बघा. पश्चिम बंगालमध्ये फेज 2 मध्ये 3 सीट्सवर मतदान झालं. त्या तिन्ही भाजपकडे गेल्या. यूपीमध्ये फेज 2 मध्ये 8 सीट्स होत्या, सगळ्या भाजप किंवा एनडीएकडे गेल्या. मध्य प्रदेशमध्ये 6च्या 6 सीट्स भाजप. छत्तीसगडमध्ये 3 पैकी 3 भाजप. कर्नाटकमध्ये 14 पैकी 12 भाजप. राजस्थानमध्ये 13 पैकी 10. आसाममध्ये 5 पैकी 4 या सगळ्या भाजपकडे गेल्या. थोडक्यात असा निष्कर्ष काढता येऊ शकतो की जिथे गोंधळ असतो, अपारदर्शकता असते, तिथे फायदा भाजपला होताना दिसतो. याचंच उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशचे फेजेस तुम्ही बघू शकता. मतदानाच्या आकडेवारीतला फरक फेज 3 मध्ये 0.2%, फेज 4 0.34, फेज 5 0.23, 6व्या फेजमध्ये 0.01 तर 7व्या फेजमध्ये 0.25 इतका कमी फरक होता. हे शेवटचे 5 फेज. पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये जो गोंधळ होता ते आधीच आपण बघितलं. त्या पहिल्या 2 फेजमध्ये ज्यात गोंधळ होतं त्यामध्ये भाजपचा स्ट्राईक रेट होता 65% आणि इतर फेजमध्ये उरलेल्या 5 फेजमध्ये जिथे डिव्हिएशन कमी आहे तिथे स्ट्राईक रेट होता फक्त 40%. ओरिसामध्ये मतदान प्रोव्हिजनल फिगर्स आणि ऍक्च्युअल फिगर्समध्ये 12%हून जास्त फरक आहे सांगितलं, तर हा फरक आहे एकूण 42 लाख मतांचा. म्हणजे प्रत्येकी सरासरी सीटवर 2 लाख मतांच्या मोजणीचा फरक. या राज्यात 2 लाख किंवा त्याहून कमी मार्जिनने एनडीएने जिंकलेल्या जागा आहेत 18. आंध्र प्रदेश 12.5% म्हणजे प्रत्येक सीटसाठी जवळपास 2 लाख मतांचा फरक. महाराष्ट्रात 8.76% हा फरक म्हणजे 82 लाख मतांचा फरक आहे. म्हणजे अंदाजे 1.25 लाख प्रत्येक सीटसाठी. यापेक्षा कमी फरकाने एनडीएने महाराष्ट्रात 11 जागा जिंकल्या. पश्चिम बंगाल अंदाजे 4.5% फरक म्हणजे 36 लाख मतं. प्रत्येक सीट मागे सरासरी 87,000 मतं. असा फरक 15 राज्यांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. शिवाय निवडणुकांच्या फेजेसबद्दल त्याबद्दलही अनेक प्रश्न आहेतच. तामिळनाडू राज्यामध्ये 39 सीट आहेत, पण त्या राज्यातल्या निवडणुका एका फेजमध्ये झाल्या आणि तेवढ्याच म्हणजे 40 बिहारमध्ये आहेत, पण तिथे 7 फेजेस लागले. आंध्र प्रदेश 25 सीट्स 1 फेज. मध्य प्रदेश 39 जागा 4 फेज. आसाममध्ये 14 सीट्स तिथे 3 फेजेस. हे वेगवेगळ्या राज्यात कमी अधिक फेजेस मध्ये मतदान का होतं त्याचं तर्कशुद्ध कारण किंवा स्पष्टीकरण असायला हवं. निवडणूक आयोगाने असं का करावं लागलं याचं सप्रमाण स्पष्टीकरण द्यायला हवं. यालाच लोकशाहीमध्ये पारदर्शकता म्हणतात, जे आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून मशीन नाही तर पूर्ण सिस्टीम हॅक झाली आहे अशी शंका घेण्यासाठी स्पष्ट जागा आहे, हे असं आमचं मत आहे. हा निरोप, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि इंडियन व्हॉइसला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.